गौरी, अगं त्या प्रियाचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता, खूप छान झाला. मला तर वाटतं नक्की होकार येणार आहे. आई, एक विचारू का ग? हो, विचार ना. लग्न ठरवताना नेहमी कांदे पोहेच का करतात? म्हणजे उपमा किंवा खिचडी किती पदार्थ आहेत, ते का नाही करत? वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे ही. मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजे कांदे पोहेच. आता माझंच बघ ना, तुझे दादा जेव्हा मला बघायला आले होते तेव्हा मी स्वतः कांदे पोहे केले होते. ते कांदे पोहेची चव घेऊनच तर त्यांनी मला पसंत केलंय. आपण कधी विचारच करत नाही ग की एखाद्या कांद्याने आणले नसतील ना, तितक्या श्रेय कांदे पोहेने आणले असतील. म्हणजे बघ ना, एखादं स्थळ आलं की घरच्यांना वाटतंच ना की आता लग्न पक्क ठरलं, पण नकार आला की काय, वाटायला अश्रूच येतात. म्हणजे काही नाही ग, मुलींकडनं फक्त अपेक्षा ठेवायच्या. कधी दात बाहेर आहेत तर कधी उंच आहे, कधी उंच नाही. जिला रंगरूप आहे तिच्यावर संशय, आणि रंगरूप नाही तिच्यावरही संशय. अगं जात धर्म पोटजात हे भेट तर आहेतच, पण जेव्हा चालून दाखव म्हणून सांगतात ना, तेव्हा असं वाटतं की आपण लग्न ठरवतोय का गुरांच्या बाजारात उभे होत. फक्त अपेक्षा करायच्या मुलींकडे. ती कमवती असावी, गृहकृतदक्ष असावी, आणि तिने मुलंही द्यावीत. आणि मुलगेच, मुली नाही. काय असं का? अगं जेव्हा कोळशासारखी काळी मुलं बायको म्हणून गोऱ्या बायकोची अपेक्षा करतात ना, तेव्हा ते स्वतःच्या रंगाला कमी लेखतात हे कसं कळत नाही त्यांना? प्रत्येक वेळी आणि मुलगीच अपेक्षा पूर्ण करणार. आणि लग्न म्हणजे तरी काय ग? काळ्या मण्यांचा धागा बांधायचा गळ्यात आणि एखाद्या परपुरुषाचं गुलाम व्हायचं. एका अर्थीनं बरं आहे माझं लग्न ठरत नाहीये, आणि त्यात प्लस पॉइंट आहेच माझा मंगळ. मंगळ कोण कुठला ग्रह, त्याचा आणि माझ्या जन्मवेळेचा तरी काय संबंध ग? पण काय, मुलीच्या पत्रिकेत मंगळ. हे असला विचार करणारे लोक आहेत ना ग 21व्या शतकात. तोपर्यंत नाही होणार माझ्यासारख्या हजार गौरींची लग्न. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसू सलेल हळवे मनान कांती. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी
आज फार काम आहे का? आल्या आल्या लगेचच बसलास काम करत. अगं आपल्याला पुण्यामध्ये सर्वात मोठी बिल्डिंग बांधायची आहे, पण ही लोक काम करतील तर ना. बरं का गौरी, आपल्या भारतातली सर्वात उंच बिल्डिंग आपल्या पुण्यामध्ये होणार आहे, पण ते सुद्धा फक्त सुधीररावांमुळे. गौरी, तुलाही काही सुधीररावांना विचारायचं असेल तर विचारून घे. तुम्ही इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमधून केलं? ओके, सर्वप्रथम मी VGTI मधून BE सिव्हिल केलं विथ डिस्टिंक्शन. गौरी, एवढंच विचारायचं होतं तुला? नाही म्हणजे हो हो. नाही म्हटलं, मुलीची पत्रिका काढली आहे का? तशी पत्रिका काढली आहे, पण आम्हाला वाटलं तुम्ही काही बघणार नाही. छे छे, असं पत्रिका न पाहून कसं चालेल? मुलीला मंगळबिंगळ आहे का ते पाहायला नको का? उगाच विषयाची परीक्षा कशाला? त्यासाठी पत्रिका बघायची तसदी कशाला घेताय सुधीरराव? मी सांगते ना, मला मंगळ आहे, कडक मंगळ. काय? मग हे अगोदर नाही सांगायचं का? फुकट वेळ वाया घालवला माझा. प्रशांत, मला एक अर्जंट मीटिंग आहे, मी निघतो आता. झालं समाधान? झालं असेल ना समाधान एकदाच आता? मी काय म्हणतोय, लोक खरंच पत्रिका मानतात या काळात सुद्धा? कोणी मानतात, कोणी नाही मानत. लोकांचे विचार तर आपण बदलू शकत नाही रे. पण मंगळ अपशकुनी, तुम्हाला वाटतंय खरंच गौरीनी मिळवलेल्या एवढ्या ट्रॉफ्या बघ? या ट्रॉफीज बघून मला हे पटत नाही रे. एक उपाय आहे माझ्याकडे. तो कोणता? पहा, पत्रिकाच खोटी बनवायची. पण मला भीती वाटते रे. होईल हो सगळं. कुणाला संशय आला तर? ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त एक काळजी घ्या तेवढी, या कानाची गोष्ट या काना कळता कामा नये. बाकी सगळं होतं. प्रशांत भाऊ, अरे लय गाड्या येळ झालाय, जरा मुलीला बोलवा नव. गौरी, गौरी, पाटील, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बर, तुझं नाव काय मुली? गौरी. बर, तुला शेतात काम करता येतात नव? नाही. कपडे बिपडे धुता येतात नव? नाही? अरे त्याच्यासाठी पण काम आहेत, नोकर आहेत, काय काळजी नाही काय. बरं, काय हरकत नाही प्रशांत भाऊ, आपल्याकडं भरपूर कारागीर, भरपूर नोकर, सगळं बंगल्यामध्ये सगळं काय, काही 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 काम करायची गरज नाही बघा तुम्ही. आई साहेब एकदम राणीवाणी राहीन बघा. आपण अर्धा अर्धा घेऊ. हा, अर्धा अर्धा तू घे ना. बरं, मी पाहिलं घेतो. हा, गोडे गोडे घे, तू घे आता. घे ना, अरे घे. आई साहेब एकदम राणीवाणी राहीन बघा. आणि मी सांगतो, आपल्यासनी मुलगी पसंत आहे. डायरेक्शन सांगतो तुम्हाला बघा. आणि बाकीचं काय असेल नसेल ते पत्रिका आपल्याकडे आहे. उद्याच बामणाला सांगून सगळं बघतो बघा. हा, उद्याच बैठक घेऊन काय असेल नसेल ते ठरवून टाकू आपण. आणि बरं, मस्तपैकी आपलं राणीवाणी राहायचं. बरं प्रशांत भाऊ येतो, मला भरपूर काम आहेत. हा, चला आई साहेब, चला येतो. हा, अरे पाटील, या 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 या, बसा बसा ना, बसा. ए आई, कोण आलंय बघ? पाटील आलेत. आले आले. अरे त्यांना पाणी दे. हो हो. पाणी राहू दे. गौरी येतं घरात? नाही, गौरी तर बाहेर गेली. घरात कोण कोण आहे? आई आणि मी आहे. बरं झालं, तुझ्याकडेच काम होतं मला. पत्रिका कोणी? गुरुजींनी.
कुणाची? गौरीची. कधी बनवली? ती आता जेव्हा आपली बनवतात तशीच. अरे गोटी आहे. 2 दिवसात बनवून दिली तू पत्रिका मला ही. खरंय का? खोटं बोलू नका. खरंय का? हो हो हो. कान फोटो 100 उठापाशा काढ. किती? 100. काढ. मग परत चूक करणार नाही. परत चूक करणार नाही. परत खोटी पत्रिका बनवणार नाही. परत पत्रिका बनवणार नाही. ते तुझ्या आईला बोलव. ए आई, ए, पाटील आलेत बघ. हा ए हो हे काय चाललंय? काय नाही. काय चाललंय? आता पैलवान बनवतो तुमच्या. हा तो खोटी पत्रिका कशी छापतो? त्याला हे कसं कळतं पत्रिका खोटी करायची? त्याच्या वतीने मी माफी मागते. तुम्ही माफी मागून काय उपयोग? आई साहेब, तुम्ही बाई माणूस आहे म्हणून तुम्हाला सोडतोय आणि ह्याची चूक झालेली आहे म्हणून ह्याला फक्त उठावायशा काढायला लावल्या. माझं जर लग्न झालं असतं ना तर ह्याचे तर मी तर हातपाय तोडून टाकले असते. जाऊ दे, आमची मुलीची बाजू माफ अहो, करा. मुलगी चुकलं त्याचं, मी माफी मागते. लहान आहे होतो मी. 100 उठावायशा काढून झाले की त्याचे पायची आपा आणि बोटी आहे. 100 उठावायशा काढायच्या काय? आणि जर बघ 100च्या आत जर उभा राहिला बसला परत 1000 काढायला लावून. कळलं? आईचं नर झालं तुझे. योगेश, तुझ्या सर्व रिपोर्ट मी पाहिलेत. एनी होस. आय एम सॉरी योगेश, तुझ्या या रोगाला आजच्या घडीत तरी काही उपाय नाही आहे. लता, काहीतरी उपाय असेलच ना. बरं मी काय म्हणतो, आपण जर फॉरेनला किंवा बाहेरच्या देशामध्ये वगैरे आपण सर्जरी वगैरे केली तर? युरोप आणि अमेरिकेतल्या सर्व टॉपच्या स्पेशालिस्टचे माझं बोलणं झालेलं आणि त्यांचंही हेच मत आहे. तसा सर्जरी करण्याचा एक उपाय आहे, पण काय? मला हे व्यवहारार्थ वाटत नाही. तुझा झालेला ट्यूमर मेंदूच्या अगदी किचकट भागात झालेला आहे. तिथे ऑपरेशन करणं म्हणजे तुझ्या जीवाशी खेळणं आहे. या सर्जरीचं यशस्वी होण्याचं प्रमाण लाखांमध्ये 1 एवढं कमी आहे. आता थोडंफार आयुष्य म्हणजे नेमकं किती? जास्तीत जास्त 6 महिने. तर गौरी, काय विचार केलात तुम्ही याबद्दल? मला प्रशांत दादांनी कल्पना दिली आहे तुमच्या ब्रेन ट्यूमरबद्दल आणि तुम्हालाही सांगितलं असेलच ना, माझा कडक मंगळ. प्रशांतने मला याबद्दल कल्पना दिलेली आहे, पण माझा यावर विश्वास नाही आहे. खरं तर माझाही नाही आहे विश्वास. आणि समाजाला काय उत्तर देऊ? उद्या तुमचं जर काही बरं वाईट झालं तर समाजाचा विचार मी नाही करत, आणि उद्या जर माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या ब्रेन ट्यूमरमुळे. तुमच्या मंगळाचा यात काहीच प्रश्न नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. अँड इफ यू आर कम्फर्टेबल देन विल मीट अगेन अँड विल डिस्कस अबाउट इट. गौरी, एक विचारायचं होतं तुम्हाला. तुमचा निर्णय झालाय ना? माझा झालाय निर्णय, पण हा प्रश्न मला खरं तर तुम्हालाच विचारायचा होता. तुम्ही विचार करून निर्णय घेतला ना? माझा निर्णय फायनलच आहे. आत्ता म्हणताय, पण परत पत्रिका आणि मंगळ या गोष्टी आहेतच. गौरी, मी आधीच सांगितलेलं होतं की हे पत्रिका, मंगळ या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. हे असंच म्हणतात. पाहायला येतात, पसंत सुद्धा करतात आणि जाताना पत्रिका मागतात. हे असं नसतं ना तर, किंवा हे तसं नसतं ना
त्यापेक्षा जे आहे ते स्वीकारायचं ना. गौरी, मी स्वीकारलंय ना तुला. शेवटी सगळे पुरुष इथून तिथून सारखेच. मान्य आहे, सगळे पुरुष सारखेच आहेत, पण एकसारखे नाहीये. मिस गौरी जोशी, मी योगेश पाटील, तुमच्या मंगळासकट मी तुमचा स्वीकार करतो. स्वप्नात तू हृदयात तू श्वासातल्या भासात तू स्वप्नात तू हृदयात तू श्वासातल्या भासात तू स्वप्नात तू वाऱ्यात तू ताऱ्यात तू वाऱ्यात तू ताऱ्यात तू वाऱ्यातल्या स्पर्शात तू स्वप्नात तू हृदयात तू श्वासातल्या भासात तू. ओठातल्या गाण्यात तू गाण्यातल्या गंधात तू. गौरी, मला तुझ्या निर्णयाचं खरंच कौतुक वाटतं. तुझ्या ठिकाणी दुसरी कोणती मुलगी असते ना तर खरंच पळून गेली असते. योगेश, तुला जसा ट्युमर येणार आहे तसा माझ्या पत्रिकेत मंगळ आहे. म्हणजे मी ज्याच्याशी लग्न करेन त्याच्या जीवाला धोका आहे असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून एखाद्या धडधाकट दीर्घायुषी माणसाशी लग्न करून त्याचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा तुझ्यासारखा माणूस ज्याचा पत्रिकेवर सुद्धा विश्वास नाही अशाचा संसार आनंदी आणि सुखी करायचा म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. गौरी, आय रेस्पेक्ट यू. बरं ऐक ना, आपण एक फॉरेन ट्रिप काढायची का? फॉरेन ट्रिप? पण इतक्यात? अगं, डॉक्टरांनी अजून 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे. 2-3 महिने तर अजून काही होत नाही बघ. सॉरी, खरंच सॉरी. मला असं नव्हतं बोलायचं. बरं, 1 मिनिट, तुझ्यासाठी ना एक गंमत आणलेलं आहे, मी घेऊन येतो. हे बघ. मस्त आहे रे. कधी काढलास पण हा फोटो? आवडला तुला? हो, खूप. सांग बरं, फोटो काढलेला आहे? लास्ट मंथ का? नाही. मग कधीचा फोटो आहे हा? तर मला नाही आठवत आहे, तूच सांग ना. तुला आठवतं आपण महाबळेश्वरला गेलो होतो? तिथे गार्डनमध्ये उभी होती ना, तेव्हा काढलेला फोटो आहे. मस्त झाला रे फोटो. पण बघ ना, माझं लक्षच नाहीये फोटोकडे. फोटो काढलास काही कळलं सुद्धा नाही. मजा आली ती ना महाबळेश्वरला? मस्त फिरलो, शॉपिंग, खरंच मजा आली. आणि तिथलं जेवण पण छान होतं. आपण जाऊया आता परत. योगेश, 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 योगेश. मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा. भेटीची या ओढ लागली से डोळा, वाट ही विरळा दिसे मजला. लाखो राऊळाशी टेकविला माथा, देव कुठे माझा शोधू आता.
कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला. कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला. काय झालं डॉक्टर? डोंट वरी, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. योगेश इज ऑल राईट. थँक्यू डॉक्टर.